अरे यार, अगरबत्ती विसरलो. काय करू, आत्ता आणू का नंतर आणू? जाऊ दे, आत्ताच घेऊन येतो. अरे, हा कोण आहे? कोण? बाप्पा. काय? बाप्पाची मूर्ती बुक करायला आलोय. अच्छा, असं काय? पण मी तर बुकिंग बंद केले. अरे बापरे, एवढ्या लवकर? पण यंदा तर मी खूप लवकर आलोय आणि उत्सव तो ऑगस्ट मध्ये आहे ना. हो, बरोबर आहे तुझं, पण मी लिमिटेड मूर्त्या घेतो. कारण प्रत्येक मूर्ती मनासारखी घडवता येते. हो, हे तर मानतो मी भाऊ. तुला घडवलेला बाप्पाचा चेहरा अत्यंत मनमोहक आहे आणि तू कलाकार मात्र एक नंबर आहे भाऊ. काय फायदा या कलेचा? कलाकार आता संकटात आहे. कसल्या संकटात? तेच, पीओपी बंदीचा संकट. तोच प्रश्न सुटता सुटत नाही. यंदा एक नवीन गोड चेहरा बनवायचा होता, पण या पीओपीच्या नादात सगळं स्केच मध्ये अडकून गेला. माझ्यासारखे कित्येक मूर्तिकारांचे जीव टांगणीला लागले. अरे काय भाऊ, एवढं टेन्शन घेतोस तू? एवढ्यात हिंमत नाही हरायची. तुला आठवतं श्री गणेश जन्म, जेव्हा पार्वती मातेने श्री गणेशाला जन्म दिला, त्यानंतर माता जेव्हा स्नान करायला गेली तेव्हा मातेने गणेशाला सांगितलं की आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको. त्यानंतर शिवगणांनी, देवगणांनी, स्वयं महादेवाने सुद्धा प्रयत्न केला आतमध्ये जायचा, पण श्री गणेशाने शेवटपर्यंत कोणाला आत जाऊ दिलं नाही. बस तुम्हाला सुद्धा हेच करायचंय. शेवटपर्यंत लढा. जिंकलात तर चेहऱ्यावर आनंद असेल आणि जर हरलात तर शेवटपर्यंत प्रयत्न करून हरलात याचं चेहऱ्यावर समाधान असेल. आणि बाकी सारं सांभाळायला तर मी आहेच. अरे, कुठे गेला? अरे, हे देवा, मी तुझी